मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। केंद्रीय तपास यंत्रणांकडून अलर्ट भेटल्यानंतर मुंबईतील प्रमुख धार्मिक स्थळांची सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। मुंबईत गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पोलिसांकडून मॉक ड्रिल सुद्धा घेण्यात येतोय। त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील इस्कॉन टेम्पल असेल, सिद्धिविनायक मंदिर असेल आणि इतर गर्दीचे ठिकाणे आहेत तिथं पोलिसांचा मॉक ड्रिल आणि पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। मी सध्या मुंबईतील जुहू परिसरातील इस्कॉन टेम्पल या परिसरामध्ये आहे, जिथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आलेला आहे। जवळजवळ 15 ते 20 पोलीस सुरक्षा अधिकारी जे आहेत ते वाढवण्यात आलेले आहेत। एक दहशतवादी हल्ल्याचा धमकीची सूचना भेटल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणांनी हा अलर्ट मुंबई पोलिसांना दिला होता, अशी सूत्रांची माहिती आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ठिकठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। खरं तर सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत। नवरात्री असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, या पार्श्वभूमीवर रूटीन सिक्युरिटी वाढवण्यात आल्याचं मुंबई पोलीस म्हणत आहे। परंतु कुठेतरी अलर्ट असल्यामुळे ही सुरक्षा वाढवण्यात असल्याची शक्यता नाकारता येत नाही। ज्या प्रकारे पोलीस ड्रिल होत आहेत, कालच इस्कॉन टेम्पल परिसरामध्ये सुद्धा मॉक ड्रिल झालेला आहे पोलिसांचा आणि आज सुरक्षा इस्कॉन टेम्पल परिसरामध्ये वाढवण्यात आलेला आहे। आणि काही महिन्यांवर विधानसभा म्हणजे काही दिवसांवरच विधानसभा येऊन ठेपलेली आहे आणि त्याच याच्यामध्ये पोलिसांना अलर्ट येणं आणि सुरक्षा वाढवणं हे मोठी गोष्ट मानली जात आहे। कॅमेरा पर्सन चरण सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।